हॅलो फ्रेंड्स, मी देवांश. काय मग कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही या सिरीजचा आधीचा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. आम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. आज होता प्रवासाचा दुसरा दिवस 26 मे. सागर काका म्हणाले आपण जवळच असलेल्या शिवगंगा नदीमध्ये पोहायला जाऊया. मग काय निघाली आमची स्वारी. अन्वी आणि मी सुपर डुपर एक्साइटेड होतो. आम्ही आलेलो आहोत आता नदीवरती आंघोळीला. ही आहे सुप्रिया. मला अशा नदीत उतरायचा अनुभव नसल्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. मी असं साईड येतो. सो आम्ही बसलो आहोत नदीमध्ये. ही आहे सुप्रिया आणि ही आहे आद्या. आम्ही एक एक करून नदीच्या पात्रात जाऊन बसलो. मे महिन्याच्या गरमीमध्ये अशा थंड पाण्याचा अनुभव घ्यायला काय मजा येत होती सांगू. हे बघा काय स्टंटचा प्रकार चाललाय. दीदी पण बसलेली. बऱ्याच प्रयत्नानंतर आई ह्या बाजूला आली काय पडलीच म्हणायला हरकत नाही. आमच्याकडे अजून एक स्टंटमॅन होता. थोड्याच वेळात त्याचे स्टंट बघायला मिळतील. ह्या नदीचे पाणी किती स्वच्छ आहे बघा. मी मगाशी बोलले होते ना, तो हा स्टंटमॅन बघा. आता थोडी माहिती ह्या नदीबद्दल. आपल्या समोर वाहणारी ही शिवगंगा नदी कोकणातील वैभववाडी आणि आसपासच्या परिसरातील लोकांसाठी जीवनरेखाच आहे. ह्या नदीच्या पाण्यामुळे वैभववाडी आणि आसपासच्या गावांमधील शेती फुलली आहे. नदीच्या पाण्याचा वापर करून शेतकरी भात, नाचणी आणि इतर पिकांची लागवड करतात, ज्यामुळे त्यांना उत्पन्न मिळते. तसेच ही नदी स्थानिक रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गरजही भागवते. शिवगंगा नदी स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ह्या नदीमुळे आसपासचा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. शिवगंगा नदी वैभववाडी आणि आसपासच्या परिसरातील लोकांसाठी केवळ पाण्याचा स्रोत नसून त्यांच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणातील जीवनाचा आधार आहे. बाबा 1 2 3
सागर काकाच्या गावी नदीचा आस्वाद घेऊन नदी पोहण्याचा सागर काकाच्या गावी ह्या नदीचा आनंद लुटून आता मी नदीमध्ये पोहण्याचा आनंद. सागर काकाच्या गावी नदीचा सागर काकाच्या गावी नदी पोहण्याचा आनंद लुटून आता मी चाललो आहोत घरी. सकाळचे वाजले आहेत 11 आणि अजून तरी आमचा नाश्ता झालेला नाहीये. घरी जाऊन बघूया. सागर काकाच्या गावी नदीत पोहण्याचा आनंद लुटून आता मी चाललो आहोत घरी. सकाळचे वाजले आहेत 11 आणि मला खूप भूक लागली आहे. घरी जाऊन बघूया काकीने काय बनवले. सागर काकाच्या गावी नदीत पोहण्याचा आनंद लुटून आता मी चाललो आहोत घरी. सकाळचे वाजले आहेत 11 आणि मला खूप भूक लागली आहे. घरी जाऊन बघूया काकीने नाश्त्याला काय. नदीत खूप वेळ राहिल्यामुळे आम्हाला खरंच खूप भूक लागली होती. मी तर काकीने नाश्त्याला काय केले असेल ह्याचाच सारखा विचार करत होते. घरी जाऊन आंघोळ करून पहिले खायला बसलो. काकीने एकदम पौष्टिक असे नाचणीचे आणि तांदळाचे घावणे आणि फोडणीचा भात केला होता. पोटभर नाश्ता करून आम्ही थोडा वेळ पडवीत आराम करत बसलो आणि दुपारच्या जेवणाची वाट बघू लागलो. टाइमपास म्हणून आम्ही तिघी थोडा वेळ क्रिकेट सुद्धा खेळलो. मग जेवून थोडा वेळ दुपारी आराम देखील केला, कारण संध्याकाळी परत फिरायला निघायचे होते. आता मी चाललो आहोत आमच्या देवीच्या दर्शनाला आचऱ्याला. तो एकच रोड आहे ना, मॅप लावायचं सगळं. आमच्या समोरची ही लाल परी अगदी हवेत उडत होती. आचरा वैभववाडी पासून साधारण 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे, जिथे आमच्या त्र्यंबक सातेरी देवीचे मंदिर आहे. आचरा हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वसलेले एक सुंदर किनारी गाव आहे. हे गाव आचरा नदीच्या काठावर स्थित असून नदी मालवण आणि देवगड तालुक्यांना विभाजित करते. आता मी आलो आहोत आचरा येथील त्र्यंबक सातेरी मंदिरात जायला. आचरा गावातील श्री रामेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन शिव मंदिर आहे. ह्याच गावात दर 3 ते 4 वर्षांनी गावपळण हा अनोखा उत्सव साजरा केला जातो. ह्या उत्सवात संपूर्ण गाव 3 दिवसांसाठी गावाबाहेर तात्पुरते स्थलांतरित होते. मंदिराचा परिसर खूपच छान आहे. ह्या मंदिरात व्यवस्थित दर्शन करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, जे म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मातेचे मंदिर. हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. इथे जायला आचऱ्यावरून आम्हाला साधारण अर्धा तास लागला. ह्या मंदिराकडे जायचा रस्ता देखील खूप सुंदर आहे. आपल्या कोकणाला स्वर्ग का म्हणतात ह्याची इथे नक्कीच प्रचिती येते. आम्ही आता आलो आहोत कोकणातील प्रसिद्ध भराडी देवी मंदिर इथे. नवसाला पावणारी श्री भराडी देवी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे मोठी जत्रा आयोजित केली जाते,
ज्यामध्ये लाखो भक्त सहभागी होतात. इथे आतमध्ये व्हिडिओ शूटिंगची परवानगी नाही आहे. आम्ही मनोभावे देवीचे दर्शन घेतले. नंतर आमचा आवडीचा चहाचा कार्यक्रम झाला. थोड्याच वेळात आम्ही घरी परत जायला निघालो. असा होता आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस. लवकरच घेऊन येत आहोत आमचे नवीन ब्लॉग्स, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला मित्रांनो, पुन्हा भेटू. बाय.